आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार। आज आपण गौरी गार्डन औदुंबर या ठिकाणी उपस्थित झालो आहोत। चिरंजीव सूर्यकिरण व ची सौका संध्या राणी यांचा शिवविवाह संपन्न होत आहे। या शिवविवाहाचे यथार्थ विधी आपणास सादर करत आहे। या ठिकाणी नवरे मुलीचं पदार्पण झालेलं आहे। गाडीतून उतरतानाचे फोटो सेशन सुरू आहे। या ठिकाणी ची सौका संध्या राणी आपल्या वाहनातून उतरलेले आहेत। त्यांची पाठराखीण आहे। त्यांच्या मातोश्री आणि त्यांचे वडील या ठिकाणी मुलीसोबत आहेत। नमस्ते, आवडी चॅनेलतर्फे आपलं स्वागत। ठीक आहे, या ठिकाणी आपणा सर्वांना माहीतच आहेत, मुलाचे वडील रघुनाथ खोत बावची या ठिकाणी आहेत। ते या लग्नाविषयी आपणास थोडक्यात माहिती सांगतील। सांगा बघू जरा। यांची ही मुलगी संध्या ओके। हां, आमच्या मुलासाठी नेमस्त केली। आज त्यांचा विवाह पार पडतो। जरा मोठ्यानं। यांची मुलगी संध्या ओके। हां, आपल्या मुलासाठी नेमस्त केली आहे। हां, आता 12/26ला त्यांचा विवाह संपन्न होतोय। ठीक आहे। तर अजून काय माहिती सांगा? पुढील माहिती मी वेळोवेळी देईन। ओके ओके ओके, थँक्यू। हां, मधली कोण सांगितली नाही? ओके 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 ओके, ठीक आहे। अजून पाहुणे मंडळी यायला लागलेले आहेत। आपण जसं विधी सुरू होईल त्या पद्धतीने आपण आखो देखा हाल तुम्हाला पाठवलं जाईल। या ठिकाणी नवरी मुलीचं मुलाची बहीण तिचं स्वागत करत आहे। रीतिरिवाजाप्रमाणे या ठिकाणी हळदी कुंकू लावून ओके चालेल। माझं झालं माझं घ्या। नवरी मुलीला हळदी कुंकू लावून मंडपामध्ये घेत आहे। सगळं माणूस तयार आहे। सगळे समोर येतं। ओके, चल। आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार। आपणाला बावची गावची राजू महाराज भटजी थोडक्यात माहिती सांगतील। बोला। आहेत आज अमृत गोळवणी अविनाश कुलकर्णी दोन ब्राह्मणास या संपूर्ण विवाहाच्या तयारीसाठी आम्ही इथं आलेलो आहे। आता सध्या चाललेला आहे तो साखरपुड्याचा कार्यक्रम चालू आहे। त्यानंतर हळदी, त्यानंतर विवाह आणि त्यानंतर सप्तपदीचा सगळा कार्यक्रम व्यवस्थित होणार आहे। शास्त्रोक्त पद्धतीने होणार आहे। तो तुम्ही सर्वजण पाहणार आहात। मंत्र वेदोक्त मंत्र वगैरे पठण आता इथं सध्या चालू आहे। ओके, जसं जसं होईल त्या पद्धतीनं तुम्हाला सगळं बघायला मिळणार। ओके ओके, थँक्यू। माधवाय नमः, गोविंदाय नमः। सोडून द्या, चौथ्यांदा एकदा स्थानात सोडून द्या पाणी। गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, दोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरे नमः, श्रीकृष्णाय नमः। अद्येत्यादि पूर्ववर्तमाने एवं ग्रहगण विशेषण विशिष्टया शुभपुण्यतिथौ वरदमूर्ती श्रीमन्महामंगलमूर्तये नमः। कोचीचा भैरोबा आणि देवी तुळजाभवानी, तुळजाभवानीच्या नावाने याच्यावर पाणी सोडा। येतच ते पूर्वी फलतांबूलम साक्षाधारित्रा कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्यम समर्पयामि नमस्करोमि। त्याच्यावरती ठेवा फुल।
त्याच्यावरती फुल ठेवा. बहिणी तुम्ही त्याच्यावरती हळद कुंकू वाहा. तुम्ही ह्याच्यावरती हळद कुंकू वाहा. ते हे बघा इकडं आहे तुम्हाला इकडे त्यांचं ठेवलेलं आहे तिकडे. अमृत गळवणी कोल्हापूर 2,500 भटजीपैकी हे एक भटजी या ठिकाणी कोणतीही दक्षिणा न घेता या महाराजांच्या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित झालेले आहे. विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमेतला संग्रामे संघडे चैव विघ्नस्तस्य न जायते शुक्लांबरधरं देवं च जीवनं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलं येषां हृदयस्थो भगवान् मंगलायतनो हरिः तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीवदे. श्री परमेश्वर प्रीत्यर्थम काश्यप गोत्रे उत्पन्नाय आडनाव घ्यायचं. आडनाव घे की कांबळे म्हणा की फुले जातस्य नाव घ्यायचं आपापलं. नाही त्यांचं फक्त तुमचं काही नाही घ्यायचं नाव. वरमा अहम अस्माकं सर्वेषां सकुटुंबानां सपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य धैर्य विजय अभय आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्धी अर्थम तथा च. आता तुम्ही थांबा. तुम्ही म्हणा तुमच्या आजोबांचं नाव काय? आबाजी शर्मणे प्रपौत्री. शर्मणे प्रपौत्री. हा तुमच्या वडिलांचं नाव घ्यायचं. शर्मणे पौत्री. तुमचं नाव घ्यायचं स्वतःचं. वर्मा संध्याराणी नाम्न्या मम कन्यकायाः तेषां करिष्यमान शुभमंगल विवाह फल सिद्ध्यर्थम अद्य कुखोत कुले जातस्य सूर्यकिरण नाम पुत्रस्य श्रीधर स्वरूपिणे वराय वांग निश्चय अहम करिष्ये. सोडून द्या सगळ्या वडील शर्मणे पौत्राय हे त्यांचं नाव घ्या. रघुनाथ शर्मणे सूर्यकिरण नाम पुत्रस्य तेषां करिष्यमान शुभमंगल विवाह फल सिद्ध्यर्थम कन्यावलोकनम कन्या अवलोकनम अहम करिष्ये. सोडून द्यायचं पाणी. आता 3 पिढ्यांचा उच्चार करून मगच कणी आपली मुलगी आपल्याला दान देत असते. आपण जसं पिंड वगैरे श्राद्ध वगैरे करताना कसं 3 पिढ्यांचा उच्चार करतो, कारण की 3ही पिढ्यांच्याकडनं येणारे जे काही आपल्याला मिळणारे जे काही हे असतात सगळे गुण, ते गुण मिळून मगच आपल्याला विवाह करता येऊ शकत असतो. तशी असणारी माझी मुलगी संध्याराणी, तिचा विवाह मी करिष्यमान म्हणजे आता जे आपला ठरलेला मुहूर्त